कोण सुद्धा लागला या जमान्यात आज लाटल मोर्चा, उद्या शेतकरी दिंडी, परवा संचारबंदी, संप मोर्चा आणि लोक म्हणतात पोलिसांना काय काम असतात का? साजरा आता सकाळपासून या रस्त्यावर उभा आहे का या रस्त्यानं मंत्री मोदी जाणार आहेत पुढच्या गावाला. आता हे आजकालचे मंत्री कधी कुठे वेळेवर गेलेत का? सकाळपासून इथं उभा आहे, काय ते ताटून गेल्यासारखे झाले बघा. अन्नपाण्याचा तरी पत्ताच नाही. पण साला जीप पाखरू सुद्धा या रस्त्याने जाईना. असं करावं जरा बाजूला झोपलेलं बरं. केव्हा येतील तेव्हा येतील मंत्री. आता झोपतो तिथं. मला नाही माझ्या पायाचं पोहे चालून चालून खाली जातात तो वर. अरे पण या काय म्हणते नाही म्हणजे आपण रस्ता तर चुकलो नाही हो. आता हे मला काय विचारते मी काय भागाचा रोड काढत नाही रे. सदा कदा चेष्टाच बघ. नाही तुझं पण बरोबर आहे रे. बोलून चालून तू सोंगाड्यात ना. मग बाबळानं तर पाणी थंड होत जाणार. अगं ऐक. काय ग पंचर झाली का? पंचामध्ये काय रे? नाही म्हणजे काटाने टोचलात का? दारूबंदी उठल्यापासून पहिल्यांदा या ठिकाणी प्यायला. तू असं कर त्याला आधी उठव आणि विचार त्यामध्ये किताबतवाडीचा रस्ता जोच का चांगल्या आधीच्या पोपटात टाकत असते. अगं चालू चालून आधीच वैताग आलाय. तुला माहितीये का शिपायाच्या अंगावर नसता हात लागला का की लगेच पंचकडी सुरू होती. पंचकडे काय असते? अगं तुला नाही सांगायचं तुझ्या आवाजाच्या बाहेरच्या आहे ती. मेल्याकडे सदा सदा चेष्टाच करत नाही. चल माझ्याने शिकवते त्या. अगं नको नको. तू त्या पुण्याला उठवू नको. वाटल्यास मी त्याला उठवू नको. कारण बाई माणसाचं आणि पोलीस खात्याचं लगेच सुद्धा जमते. देवर काय? तू हे काटलं सांभाळ. कसं झाला पोलीस पोलीस दादा अय मेल्या, एवढ्या कौतुकानं उठवलं तर ते उठणार नाही असं. मेलं की काय? जरा जोरात बोल म्हणजे उठेल ते. आता बघायचं अजिबात हालचालच नाही. मेलं बिलं की काय? वाटतंय मला.
काय एक आयडिया आहे जनावराला कसं त्याच्याच भाषेत बोलावं लागतं तसं या जातीला सुद्धा त्याच्याच भाषेत बोलावं लागतं बोल बोल हा बोल आता बघ तू शिपाई चालत त्याला सोडणाऱ्याला चोरावं लागतं का बाई करू नका काही आमच्या काळात त्याला तर दम निघत नाही ही नाही त्यातली बाई आहो आहो आलीच का नाही व्हायला आलो ना. आणि म्हणजे आहो व्हायला नको आलो. बरं, पोलीस दादा काय म्हणाले दादा काय म्हणायचं सांगू मामा तुला माहित आहे दोघांच्या मध्ये तिसऱ्या कायद्यानुसार गुन्हा तो कलम नंबर राहूया नाही म्हणजे तुम्ही जरा चक्कर घातला होता. काय त्याचं काय आहे काय पायावर मारा. इथं बंदोबस्त करतोय आपल्याला बया, या रानात आणि बंदोबस्त कशाचा करतात म्हणायचं? अगे त्यांचा बंदोबस्त राहणार नव्हतोय अगे त्यानं पुढं राखडीला घेतल्या यू शटअप नाही तर माझ्या बंदोबस्तामध्ये अडथळा आल्याबद्दल तुला अटक करेन त्या कायद्याचा कलम नंबर राहू द्या आता गप्प बस. बरं झालं बाई अहो, मी म्हणते की काय म्हणायचं ते. नाही तुम्ही रागावू नका त्याच्यावर. तर तुम्ही भेटला ना बरंच झालं बरं का. नाही तुम्ही नाही ना, आम्हाला तर नाही की जमदवाडीचा रस्ता पाहिजे होता. बरं झालं तुम्ही मला सुटत होता की काय वा वा काय योग आहे तरी सकाळी मला ब्राह्मणाने सांगितलं होतं आज तुम्हाला अयोग्य लावणार म्हणून Thank you.